सतत खोदण्याचा येत होता आवाज. घरातील हॉलमध्ये असं. सुरुवातीला कुणालाच संशय आला नाही. गावात घरात आवाज येणं नवीन नव्हतं. कधी दुरुस्ती, कधी काम, पण हा आवाज वेगळाच होता. रात्री उशिरा, कधी पहाटे, दिवस उजाडताच अचानक थांबायचा आणि पुन्हा सुरू व्हायचा. तो रात्रीच घराच्या हॉलमधून आवाज कसा? इतक्या रात्री काय चालू असेल? हे प्रश्न गावात हळूहळू पसरू लागले. पहिल्या काही दिवसात लोकांनी दुर्लक्ष केलं, पण दिवस जात गेले. आवाज मात्र थांबला नाही. काही जण म्हणाले घरात कुणीतरी खोदत आहे. काही जण म्हणाले रात्री दिवे लागलेले दिसतात, तर काहींच्या अंगावर अक्षरशः शहारे आले. कारण तो आवाज फक्त खोदण्याचा नव्हता, कधी मंत्रांसारखा घुमायचा, कधी कुजबुज, कधी काही शब्द अगदी दबक्या आवाजात. गावात एकच चर्चा सुरू झाली. हे सगळं नक्की काय आहे? घराच्या हॉलमध्ये नेमकं काय चालू आहे? कोणी आत जात नाही, कोणी बाहेर येत नाही. आणि मग त्या दिवशी संध्याकाळी गावच्या प्रमुखांनी स्वतः पाहायचं ठरवलं. घरासमोर काही अनोळखी लोक दिसले. त्यांची वागणूक, त्यांचे चेहरे, सगळंच विचित्र. दार उघडण्याआधीच घरातून एक वेगळाच वास येत होता, धुपाचा. काही जाळल्याचा की मातीचा. दार उघडताच क्षणभर सगळे थबकले. हॉलमध्ये जे दृश्य दिसलं त्यावर कुणाचा विश्वास बसत नव्हता. चटई अंथरलेली, त्यावर मांडणी, केळीचं पान, हळद, कुंकू, गुलाल, लिंबे, सुपारी, पानाचे विडे आणि त्या सगळ्यांच्या मधोमध एक व्यक्ती मंत्र उच्चारत बसलेली. गळ्यात माळा, रुद्राक्ष, डोळे अर्धवट मिटलेले, आवाज घुमणारा. घराचा मालक शांतपणे त्याच्या बाजूला बसलेला. पण खरी धक्का देणारी गोष्ट अजून पुढे होती. देवघरासमोर जमिनीमध्ये खोल खड्डा. घराच्या हॉलमध्ये जिथे रोज माणसं बसतात, तिथे जमिनीखाली उत्खनन, माती बाजूला साचलेली, खड्ड्यांभोवती लिंबे ठेवलेली, पाण्याचे विडे मांडलेले. आणि तेव्हा पहिल्यांदाच तो प्रश्न स्पष्ट झाला. हे सगळं का? उत्तर ऐकून गावाच्या पायाखालची जमीन सरकली. इथे गुप्तधन आहे, इथे काहीतरी दडलेलं आहे. हे काढल्याशिवाय थांबायचं नाही. आणि जो कोणी प्रश्न विचारेल, जो कोणी मध्ये पडेल, त्याला सरळ धमकी, निघून जा, नाहीतर जिवंत ठेवणार नाही. क्षणात वातावरण बदललं. भीती, संताप आणि धक्का. ही पूजा नव्हती, ही श्रद्धा नव्हती, हा अघोरी प्रकार होता. गावात गेल्या अनेक दिवसांपासून हा सगळा प्रकार दबक्या आवाजात सुरू होता. पण आज तो उघडकीस आला होता. ताबडतोब पोलिसांना माहिती देण्यात आली. कारवाई सुरू झाली. आरोपी ताब्यात घेण्यात आले. आणि तेव्हाच सगळ्या गावाला कळलं, सतत खोदण्याचा येत असलेला आवाज, घरातील हॉलमध्ये चाललेला तो भयंकर प्रकार, हा केवळ आवाज नव्हता, तो अंधश्रद्धेचा, लोभाचा आणि गुप्तधनाच्या हव्यासाचा भयानक खेळ होता. वेळीच तो थांबवला गेला, नाहीतर पुढे काय घडलं असतं याची कल्पनाच न केलेली बरी.